नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील. पंतप्रधान. देशाच्या लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांचा विकास महत्त्वाचा. जेटली यांचं मत. फक्त पंचतारांकित हॉटेल्समध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याचा केरळ सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महाराष्ट्र आणि ओदिशातल्या 58 कार्यालयांवर सीबीआयचे छापे. भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा बळी तर 9 जण जखमी. आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम. श्रीनगरमध्ये पारा उणे 4 तर लेहमध्ये उणे 12 अंशापर्यंत घसरला. आणि आता सविस्तर वृत्त. आर्थिक समावेशकता हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट असून मागासवर्गातल्या जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आज अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या शेवटच्या स्तरात असलेल्या घटकाला बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 80,000हून अधिक लघु उद्योजकांना सुमारे 50,000 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज उपलब्ध झालं असून त्यापैकी बहुसंख्य उद्योजक अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्मिती करणारे तयार करायचे आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या आर्थिक विकासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पूरक ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंबेडकर की 125वीं जयंती हम मना रहे हैं. बाबा साहब को संविधान निर्माता के रूप में तो बहुत हम जानते हैं, लेकिन अर्थशास्त्री के रूप में उतना ज्यादा परिचय नहीं हुआ है. बाबा साहब के भीतर अगर झोंके तो भारत की आर्थिक समस्याओं के समाधान के सारे रास्ते वहां से निकल आते हैं. यावेळी पंतप्रधानांनी दलित उद्योजकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलं. यावेळी पंतप्रधानांनी एक अॅप देखील लॉन्च केलं. देशाच्या लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांचा विकास एक अनुकूल घटक आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मुद्रित प्रसार माध्यमांसंदर्भात भारतीय वृत्तपत्र निबंधकांनी तयार केलेल्या 59व्या वार्षिक अहवालाचं आज नवी दिल्ली इथे जेटली यांनी प्रकाशन केलं. त्यावेळी ते बोलत होते. मीडिया इतना बड़ा हो गया है, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, इंटरनेट, और एक ही खबर के कई पक्ष, कई रूप उभर कर सामने आते हैं और रीडर को फिर तय करना पड़ता है कि इनमें सच्चाई कहां छुपी हुई है. मुझे लगता है कि न्यूज और ओपिनियन के बीच में जो एक डिवाइडिंग लाइन थी वो अपने आप में काफी कमजोर हुई है. और प्रिंट मीडिया के लिए इसलिए बहुत बड़ा अवसर है कि वो जो स्पष्ट सरल न्यूज है, बिना किसी ओपिनियन के उस तक पहुंच जाए. तो ये जो अपवाद भारत बना है कि दुनिया में प्रिंट मीडिया की सर्कुलेशन कम है, हमारे यहां फिर भी बरकरार है, ये ट्रेंड इस देश के अंदर बना रहेगा. पंचतारांकित हॉटेल्स वगळता अन्य कोणत्याही हॉटेल्स, मद्यालय किंवा अन्यत्र मद्य विक्रीवर बंदी घालण्याच्या केरळ सरकारच्या धोरणावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे केरळमध्ये आता केवळ पंचतारांकित हॉटेल्समध्येच मद्य उपलब्ध होणार आहे. केरळ सरकारनं घातलेल्या या बंदीला 2, 3 आणि 4 तारांकित हॉटेल मालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली. मद्य वितरणासंदर्भात केरळ सरकारनं नवीन धोरण तयार केलं होतं. केवळ पंचतारांकित हॉटेल्समध्येच मद्य उपलब्ध करण्याची तरतूद या धोरणात होती. या धोरणाला हॉटेल आणि बार मालकांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळल्यावर या हॉटेल मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानंही त्यांची याचिका आज फेटाळून लावली.
गेल्या 1.5 वर्षापासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं घसरण होत असल्यामुळे तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आहे. सध्या ही किंमत $37 प्रति बॅरल या नीचांकी अवस्थेला पोहोचली आहे. ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेत मोठा वाटा असलेल्या सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला असून चालू वर्षात या देशाची अर्थसंकल्पीय तूट $98 अब्ज वर गेली आहे. सौदी अरेबियाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी तूट आहे. या देशाची 80% अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या उत्पादन आणि व्यापारावर अवलंबून आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सौदी अरेबियानं कच्च्या तेलाच्या किमतीत 40% तर पेट्रोलच्या दरात 50% वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जगभरातल्या बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाखांहून अधिक असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर यापुढे अनुदान मिळणार नाही. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं. पुढच्या महिन्यापासून ग्राहकांच्या स्वयंघोषणेच्या माध्यमातून हे अनुदान बंद केलं जाईल. सध्या देशात सुमारे 16.5 कोटी ग्राहकांना स्वयंपाकाचा गॅस मिळतो. यापैकी अनेकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुदानाची सवलत परत केली आहे. मात्र त्यानंतरही उच्च उत्पन्न गटातले अनेक जण या अनुदानाचा लाभ घेत आहेत. हे लक्षात घेऊन 10 लाखांहून अधिक उत्पन्न गटाचं अनुदान काढून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आतापर्यंत 57,50,000 लोकांनी हे अनुदान सोडलं असून त्या अनुदानाची 14,78,00,000 रुपये रक्कम दारिद्र्य रेषेखालच्या ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केली जात आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन कंपनीच्या महाराष्ट्र आणि ओदिशातील 58 कार्यालयांवर आज केंद्रीय अन्वेषण विभागानं छापे मारले. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर या ठिकाणच्या कार्यालयांवर सीबीआयनं छापे टाकले. 2 कथित चिट फंड घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात येत असून पुण्यातील 40, औरंगाबाद आणि सोलापूरमधील प्रत्येकी 1 तसंच ओदिशातील 2 ठिकाणी सीबीआयचा तपास सुरू आहे. दरम्यान महेश मोतेवारला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला काल उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली. गुंतवणूकदारांची 35 लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवार विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उमरगा न्यायालयानं दिले होते. 2013 पासून मोतेवारला फरार घोषित करण्यात आलं होतं. काल पुण्यातून मोतेवार याला अटक करण्यात आल्याचं उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनं येत्या 1 जानेवारीपासून देशभरात फ्री रोमिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बीएसएनएलनं याआधीच आपल्या ग्राहकांना देशभर फ्री रोमिंग सुविधा दिली आहे. त्याचबरोबर येत्या मार्च महिन्यापर्यंत देशाच्या विविध भागात सुमारे 2,500 ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असंही ते म्हणाले. भिवंडीमध्ये आज पहाटे 2 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. भिवंडीतल्या ईदगाह मार्गावरील हमालवाडा परिसरात सुमारे 40 वर्षांपूर्वीची जुनी इमारत आज पहाटे 5च्या सुमारास कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 10 जणांना बाहेर काढण्यात आल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृताच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंढरपुरातल्या अनवली इथे फिरत्या गर्भलिंग निदान केंद्रावर पंढरपूर तालुका पोलिसांनी आज छापा टाकला. यावेळी डॉक्टर तुषार गाडे, डॉक्टर हनुमंत मोरे या दोघांना अटक करण्यात आली असून डॉक्टर हितेंद्र पाटील अद्याप फरार आहे. यावेळी गर्भलिंग चाचणी करण्यासाठी आलेल्या 3 महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सोनोग्राफी मशीनसह अल्टो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. चंद्रपुरात एक वाघीण अचानक गायब झाल्यानं तिचे 4 बछडे उपासमारीनं मरण पावल्यावर आता राज्य सरकारनं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपास पथकात सीबीआय आणि वन खात्याचे अधिकारी असतील. जवळपास 2-3 आठवडे ही वाघीण नेमकी कोणत्या कारणामुळे गायब झाली त्याचा तपास हे पथक करेल. या वाघिणीची कोणी शिकार केली असावी की ती तहानेनं व्याकुळ होऊन किंवा विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला असावा अशा काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत, असं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत पीटीआयशी बोलताना सांगितलं.
पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. काल पुण्यामध्ये गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 2016-17च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या 415 कोटी 67 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा भाग असलेल्या आदिवासी उपयोजनेच्या 72 कोटी 66 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. वाळू आणि अन्नधान्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवावी आणि या प्रकरणातल्या वाहनांना हमीपत्रावर सोडू नये, ती वाहनं जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात यावा, तसंच अनधिकृतपणे टेकडी फोडणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशा विविध सूचना बापट यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्रातल्या जालना, नांदेड आणि रायगड या जिल्ह्यांना अनुक्रमे डिजिटल इंडिया पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. काल नवी दिल्लीत संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या 1 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या डिजिटल इंडिया सप्ताहात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात आले. या डिजिटल इंडिया सप्ताहात प्रत्येक दिवशी नवीन कार्यक्रम हाती घेऊन प्रशिक्षण देण्याचं सुचवण्यात आलं होतं. यामध्ये अंगणवाडी सेविका, परिचारिका तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण, कुटुंबातल्या एका व्यक्तीला साक्षर बनवणं, डिजिटल लॉकर बनवण्याचं प्रशिक्षण, याबरोबरच ऑनलाईन, सेवा, आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक अटेंडन्स आणि अन्य प्रणालीच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30. पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कोल्हापूर शहरालगत असलेल्या पाचगाव परिसराला भेडसावणारा पाणी प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा, या मागणीसाठी काल शहरात शिवसेनेच्या वतीनं महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या 15 वर्षांपासून पाचगावात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे, पण आजवर कोणत्याही सरकारनं या समस्येकडे लक्ष न दिल्यामुळे शिवसेनेनं हा मोर्चा काढला. अनेक महिला आणि नागरिक घागरी घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. पाचगावपासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यावर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ही मागणी त्यात आहे. नागपूरमधल्या शासकीय मुद्रणालयाचं आधुनिकीकरण करून 3ही मुद्रणालयं एकाच छताखाली आणण्यात येणार असून त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात दिली. शासकीय मुद्रणालयाची पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. शासकीय मुद्रणालय, वनविभाग आणि महापालिकेच्या जागेवर सर्व सुविधांनी युक्त असं व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून या संकुलात 3ही शासकीय मुद्रणालय, वनविभाग यांच्यासह भाड्याच्या जागांमध्ये असलेली सरकारी कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येतील, असं ते यावेळी म्हणाले. या संदर्भात विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. हे सर्व करताना शासकीय मुद्रणालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, असंही गडकरी यावेळी म्हणाले. नागपुरात 0 माईलजवळ मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार असून या स्थळाचं जागतिक दर्जाचं सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जागोजागी पडलेला कचरा, नाल्यांमध्ये घाण साचल्यामुळे येणारी दुर्गंधी, त्यामुळे होणारे आजार, हे चित्र आता बुलडाण्यातल्या नागरिकांनी आपल्या कृतीनं बदललं आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे या मंत्राचा अंगीकार करून बुलडाण्यात दररोज सफाई अभियान राबवण्यात येत आहे. बुलडाणा नगरपालिका आणि बुलडाणा अर्बन सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेनं ना नफा ना तोटा या तत्वावर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. दररोज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महिला आणि पुरुष कर्मचारी शहरातल्या विविध भागात जाऊन साफसफाई करतात. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही 5 स्टेप प्रोग्राम राबवलेला आहे. फर्स्ट इज इनिशियल क्लिनिंग ऑफ द सिटी होतं, त्याच्यामध्ये आम्ही ड्रेनेज आणि शहराची जनरल साफसफाई केली.
त्याच्यानंतर प्लेसमेंट ऑफ गार्बेज इन्फ्रास्ट्रक्चर स्टेप 2 होतं. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 1000 डस्टबिन्स आम्ही लावल्या. त्याच्यानंतर जो तिसरी स्टेप होती ती होती इन्स्ट्रुमेंटेशनचं मोठ्या प्रमाणावर वापर. याच्यामध्ये जवळपास 12 ट्रॅक्टर लावण्यात आले, रात्री रोड ग्रूमर लावण्यात आला आणि कलेक्शनसाठी जे ट्रॅक्टर्स लावण्यात आले सोबतच 3 ट्रॅक्टर्स हे डस्टबिन कलेक्शनसाठी लावण्यात आले. आम्ही सध्या कचऱ्यापासून खत बनवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये IIT बॉम्बे सोबत काम करून या कचऱ्यापासून ऊर्जा बनवण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत इथल्या नागरिकांनीही या अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे. रोज घंटागाडी येत असल्यामुळे आम्ही घरात जमा केलेला कचरा रोज इथे आणून टाकतो आणि त्याशिवाय त्यांनी डस्टबिनची जी व्यवस्था केलेली आहे तर त्याच्यामध्ये पण नेऊन टाकतो. त्याच्यामुळे मच्छर वगैरे न होत नाहीत आणि स्वच्छता परिसर सगळा स्वच्छ राहतो. शहरात राबवण्यात येत असलेल्या या स्वच्छता अभियानामुळे घाणीचं प्रमाण कमी झालं असून त्यामुळे आजारांमध्येही घट झाली आहे. 1 वर्षामध्ये बुलढाणा शहर अतिशय स्वच्छ सुंदर झालं. त्यामुळे शहरात असलेले डासाचं निर्मूलन होऊन शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य स्वच्छतेमुळे या ठिकाणी मिळालेलं आहे. या स्वच्छता अभियानासाठी अतिरिक्त कामगारांची नेमणूक केल्यामुळे 178 नागरिकांना रोजगार मिळाला आहेच, पण स्वच्छतेतून समृद्धीकडेचा नारा देत इथं जे अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलं आहे. वर्षाअखेरीस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातले सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. मुरुड या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळासमोरील कासा म्हणजेच पद्मदुर्ग हा किल्लाही पर्यटकांना खुणावत असतो. पर्यटकांच्या यादीत हा किल्ला नसला तरी गेल्या काही वर्षात महाडच्या कोकण कडा मित्रमंडळानं स्वच्छता अभियानाद्वारे हा किल्ला स्वच्छ केला आहे. नुकताच या ठिकाणी पद्मदुर्गच्या उत्सव मंडळानं एक जागर आयोजित केला होता. त्याला 200हून अधिक शिवप्रेमी आणि पर्यटक उपस्थित होते. महाराष्ट्रात असे खूप किल्ले आहेत ज्यांची माहिती महाराष्ट्रातील तमाम भारतातील लोकांना नाही आहे. आणि असे जर हे जे कोकणकडा मित्रमंडळ आहे हे जे कार्यक्रम असे करत आहेत जागराचे, जसं राज्याभिषेक सोहळा, हे कार्यक्रम जर आपण प्रत्येक किल्ल्यांवरती केली तर त्या किल्ल्यांची माहिती अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकांना कळेल. मुरुड नगर परिषदेच्या पर्यटन विभागाचे सभापती महेश भगत यांच्या उपस्थितीत यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यानिमित्त कोकण कडा मित्रमंडळातर्फे किल्ला रायगड ते पद्मदुर्ग अशी जागर शिवपालखी मोहीम आखण्यात आली होती. पद्मदुर्ग जागर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक शिवप्रेमी, शिवभक्त तसेच पर्यटक हे या किल्ल्यावरती यावेत, त्यांनी या पद्मदुर्गाचं जाणून घ्यावा, त्याचप्रमाणे येथील पर्यटन वाढावं या हेतूने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. शासनाने या किल्ल्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे पुरातत्व खात्यानेही अशा प्रकारचे उत्सव विविध किल्ल्यांवरती जर का चालू केले तर त्याला कोणत्या प्रकारे आडकाठी न करता असेच जर का जागर होत राहिले तर तिकडे पर्यटकांचा किंवा शिवप्रेमींचा ओढा वाढेल आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. आट्यापाट्या म्हणजे कबड्डी आणि खो खो यांचं मिश्रण वाटावं असा क्रीडा प्रकार. हा खेळ विशेष लोकप्रिय नसला तरी तो छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. शत्रूवर गनिमी काव्यानं कसं हल्ला करायचं याचं जणू प्रशिक्षणच आट्यापाट्या या खेळातून मिळतं. यवतमाळमधल्या नंदुरकर विद्यालयाचे प्रशिक्षक डॉक्टर उल्हास नंदुरकर यांनी विशेष उपक्रम राबवून या खेळाची महाराष्ट्राला ओळख करून दिली. हा खेळ 1996ला आम्ही सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 2015 पर्यंत आमच्या या डॉक्टर नंदुरकर क्रीडा मंडळाने 168 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत आणि 13 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आहेत. या खेळाचे प्रशिक्षक डॉक्टर उल्हास नंदुरकर यांनाही दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारे अनेक पुरस्कार मिळवून नंदुरकर विद्यालयानं क्रीडा जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नुकताच या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माहीम इथले हजरत मखदूम फकीह अली माहिमी यांची वार्षिक यात्रा सध्या सुरू आहे.
25 डिसेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा 3 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। या यात्रेदरम्यान सर्व धर्मियांमधील भाविक पवित्र संतांना अभिवादन करण्यासाठी जमतात। विविध समुदायातील हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत। उर्दू भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर नाट्य संमेलन आयोजित करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कर्नाटक उर्दू नाट्य अकादमीच्या अध्यक्ष फौजिया चौधरी यांनी केलं आहे। सोलापूर इथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलनाचा काल समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या। उर्दू भाषेचा व्यवहारातला वापर कमी झाला असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। या समारोप समारंभामध्ये अखिल भारतीय उर्दू नाट्य परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। या भाषेच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, राज्यस्तरीय उर्दू नाट्य स्पर्धा घेण्यात याव्यात आदी विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले। शिल्पकार डॉक्टर मुकुंद राईलकर यांनी साकारलेल्या विविध क्षेत्रातल्या विख्यात व्यक्तींच्या शिल्पांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर के.एच. संचेती यांच्या उपस्थितीत झालं। या प्रदर्शनात गिरीश बापट, रघुनाथ माशेलकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, सायना नेहवाल, अभिनेते मोहन जोशी, विक्रम गोखले यांच्यासह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींची शिल्प इथे पाहायला मिळत आहेत। हे प्रदर्शन 31 डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे। काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून बहुतेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे। लेहमध्ये शून्याखाली 11.8 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली। श्रीनगरमध्ये किमान तापमान शून्याखाली 3.7 अंश सेल्सिअस होतं। गुलमर्ग या पर्यटन स्थळी किमान तापमान उणे 6.6 अंश होतं, तर कारगिलमध्ये उणे 10.2 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली। पहलगाम, कुपवाडा इथेही थंडीचा जोर कायम होता। हवामान। येत्या 24 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील, पंतप्रधान। देशाच्या लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांचा विकास महत्त्वाचा, जेटली यांचं मत। फक्त पंचतारांकित हॉटेल्समध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याचा केरळ सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महाराष्ट्र आणि ओदिशातल्या 58 कार्यालयांवर सीबीआयचे छापे। भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा बळी तर 9 जण जखमी। आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम। श्रीनगरमध्ये पारा उणे 4 तर लेहमध्ये उणे 12 अंशापर्यंत घसरला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।